शेल बर्स्ट और बॉम्ब ब्लास्ट. आता बॉम्ब ब्लास्ट होण्याच्या आधी काय होतं की तो रेस्ट कंडिशनला असेल. ब्लास्ट झाल्यानंतर त्याचे नंबर ऑफ पार्ट्स होतात. सपोज एक बॉम्ब आहे, त्याचा मास कॅपिटल एम आहे, तो ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर त्याचे 2 पार्ट झाले, एक M1 आणि एक M2. ओके. त्याच्यानंतर फर्स्ट पार्ट जो आहे ना तो खाली मूव होत होता डाऊनवर्ड डायरेक्शनला विथ व्हेलॉसिटी u, अँड सेकंड पार्ट आहे ना इन्क्लाइन डायरेक्शनला मूव झाला असा विथ व्हेलॉसिटी v. मग त्याचे 2 कॉम्पोनंट Vx अँड Vy, याला काहीतरी थिटा कन्सिडर कर. असे प्रॉब्लेम जे असतात ना याच्यामध्ये काय विचारलं तर एक तर याची व्हेलॉसिटी विचारली जाईल, एक तर याची व्हेलॉसिटी, एक तर याचे मास विचारलं जाईल, त्याचे मास विचारलं जाईल, असं काहीतरी कॉम्बिनेशनमध्ये असेल. ओके. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम यूज करायचं. आणि काय फाईंड करायचं की मोमेंटम बिफोर ब्लास्ट अँड मोमेंटम आफ्टर ब्लास्ट दोघांना इक्वल करा, कारण मोमेंटम इज अ कन्झर्व असेल. कधी कधी तुम्हाला फक्त वाय डायरेक्शनचे मोमेंटम घ्यावं लागेल, कधी कधी एक्स डायरेक्शनचे घ्यावं लागेल. हे प्रॉब्लेम्समध्ये क्लिअर होऊन जाईल, ते काही एवढं. आता मोमेंटम इनिशियल मोमेंटम मीन्स बिफोर ब्लास्ट. बिफोर ब्लास्टच्या आधी काय तो रेस्ट होता, त्याचा मास होता एम. रेस्ट होता म्हणजे व्हेलॉसिटी काय 0. सो इनिशियल मोमेंटम विल बी 0. व्हॉट अबाउट द फायनल मोमेंटम. फायनल मोमेंटममध्ये काय तो ब्लास्ट झाला, हा पार्ट इकडं मूव होतो आहे, हा पार्ट तिकडं, 2 पार्ट आहे. तर दोघं पार्टचे मोमेंटम असेल. फर्स्ट पार्टचे मोमेंटम घेणार त्यावेळेस तुम्ही, तर ते काय असेल ह्या केसमध्ये तरी फर्स्ट पार्ट मोमेंटम घेतलं तर दिस इज 0. एक्स ॲक्सिसला पण व्हेलॉसिटी, वायला पण आहे. सो आपण अलॉंग एक्स ॲक्सिस घेऊ. फायनल मोमेंटम कायला नाव एक्स ॲक्सिस. पार्ट M1 साठी मास M1 Ux. ओके. सेकंड मास M2 Uy. Ux काय, हा जे M1 आहे, सॉरी Ux लिहिलं तर मी अलॉंग एक्स ॲक्सिस घेतो आहे मी. ओके. Vx याची V मानलं म्हणून. ओके. याचं अलॉंग एक्स ॲक्सिस व्हेलॉसिटी काय, तो इकडं मूव होतो आहे का नाही, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव होतो आहे, म्हणजे Ux काय 0. याचे काय आलं M2 Vx झालं. अलॉंग वाय ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस तर 0 आहे. इनिशियल मोमेंटम दोघांकडे 0 आहे. वाय ॲक्सिसला बी घेतलं तर 0 आहे. स्टार्टिंगला रेस्ट होता. अलॉंग वाय ॲक्सिस घेतला समजा, आता फायनल मोमेंटम काय M1 Uy प्लस M2 Vy. डायरेक्शन कन्सिडर करायचं आहे इथं. ओके. M1 Uy म्हणजे काय, याची अलॉंग वाय ॲक्सिसची याची व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन खाली, आणि U घेतला आहे. सो हा येईल M1 मायनस U. M1 ब्रॅकेटमध्ये मायनस U. इकडं काय येईल सेम M2 Vy. काय केलं मी फायनल मोमेंटम. मग मी काय लिहिली तर की मोमेंटम इज ऑलवेज कॉन्झर्व. सो इनिशियल मोमेंटम along x direction is equal to final momentum along x direction. इनिशियल मोमेंटम 0. हा काय फाईन केला मी इथं टाकून देईल. सेम वायसाठी पण घेईल, दोघांना इक्वल करेल आणि त्याला सॉल्व करेल. सॉल्व केल्यानंतर यू विल गेट द रिक्वायर्ड आन्सर. ज्या ज्या वेळेस बॉम्ब ब्लास्ट किंवा शेल बर्स्टचे प्रॉब्लेम असतील असेच सॉल्व करायचे. प्रॉब्लेम नंबर 47. याच्यानंतर परत एक टॉपिक आहे, तो मोठा टॉपिक आहे कोलिजनच्या. 3 days तरी लागतील त्याला, 3 to 4. हा हे प्रॉब्लेम झाल्यानंतर आता प्रॉब्लेम नंबर 47. इफ अल्फा पार्टिकल इज इमिट फ्रॉम स्टँडर्ड रेडिओ न्यूक्लियस. फर्स्ट अपॉन तर रेडिओ न्यूक्लियस काय असतो,
रेडिओॲक्टिव्ह न्यूक्लियस, रेडिओॲक्टिव्ह ॲटॉम्स हे ते एलिमेंट आहेत जे एलिमेंट स्वतः त्याच्यामधून एखादा पार्टिकल इमिट करतात. अल्फा पार्टिकल असेल तर बीटा पार्टिकल असेल तर गॅमा पार्टिकल. हे नंतर येणार आहे लास्ट चॅप्टरमध्ये, न्यूक्लिअर फिजिक्स म्हणून एक लास्ट चॅप्टर मॉडर्न फिजिक्स म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल ते. आतापर्यंत एवढं आठवण ठेवा की रेडिओॲक्टिव्ह ॲटॉम्स, फॉर एक्झाम्पल युरेनियम 235 हे रेडिओॲक्टिव्ह ॲटॉम्स, याचे ॲटॉम्स त्यांना स्वतः अल्फा पार्टिकल बीटा पार्टिकल इमिट करत असतात, त्यांच्यामधून निघत असतं. ओके, सो त्यांच्यावर कोणताही एक्सटर्नल फोर्स लागलेला नसेल, सो मोमेंटम इज इक्वल टू कन्झर्व. दुसरी गोष्ट, ते कुठं मोशनमध्ये नसेल, रेस्ट असेल, पल्ल्या त्याच्यामधून एखादा पार्टिकल बाहेर येऊन जाईल, त्याला म्हणतात रेडिओॲक्टिव्ह न्यूक्लियस. एवढं आठवण ठेवा. आता इथं दिलं काय आपल्याला, इफ अल्फा पार्टिकल इज इमिट फ्रॉम स्टँडर्ड रेडिओॲक्टिव्ह न्यूक्लियस, एक रेडिओॲक्टिव्ह न्यूक्लियस आहे, याच्यामधून एक अल्फा पार्टिकल इमिट झाला आहे. ओके, इफ द रिमेनिंग न्यूक्लियस हॅज मास एम, याच्यामधून अल्फा निघाल्यानंतर, याच्यामधून अल्फा पार्टिकल निघाल्यानंतर जर रिमेनिंग, आधी बघा असा होता, असा दिसतंय का पण, ओके दिसतंय क्लिअर. हा तुमचा मेन रेडिओॲक्टिव्ह न्यूक्लियस होता असं कन्सिडर. याच्यातून अल्फा निघून गेला तर असं होईल ती प्रोसेस, केमिकल रिॲक्शन टाईप प्रोसेस गेली तर असं होईल, दिस प्लस दिस. हा रिमेनिंग न्यूक्लियस आहे, हा पूर्ण रेडिओॲक्टिव्ह. हा जे रिमेनिंग न्यूक्लियस आहे त्याच्या मास दिलं आहे एम. ओके, याची प्रोसेस डायग्राम कशी काढायची ते सांगतो. हा तुमचा रिमेनिंग न्यूक्लियस एम, हा तुमचा अल्फा पार्टिकल दिस. आता डायरेक्शन काय दिलं ते बघू. याच्या मास एम आहे, अल्फाचं मास दिलं आहे त्यांनी स्मॉल एम. ओके, अजून अँड मूव विथ द वेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, अल्फा व्ही वेलॉसिटीने मूव होत आहे अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, सॉरी अलॉंग पॉझिटिव्ह ॲक्सिस. ओके, फाइंड द वेलॉसिटी ऑफ न्यूक्लियस. रिमेनिंग न्यूक्लियसची वेलॉसिटी काय असेल ती फाइंड करणार. स्टार्टिंगला काय होतं, एक रेस्ट न्यूक्लियस होता, त्याच्यामधून अल्फा पार्टिकल बाहेर निघाला. काय झाले, दोन पार्टिकल्स बाहेर. स्टार्टिंगला रेस्ट होता म्हणजे स्टार्टिंगचे मोमेंटम जे बघितलं तुम्ही, इनिशियल मोमेंटम काय असेल 0. इनिशियल मोमेंटम काय असेल, याला पण फक्त इन लिहू. इनिशियल मोमेंटम असेल 0. फायनल मोमेंटम 0 येईल का, नाही, याला काहीतरी वेलॉसिटी मास पण आहे, याला बी काहीतरी वेलॉसिटी असेल तीच फाईन करायची आणि मास पण आहे. फायनल मोमेंटम 0 येणार नाही. कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम काय म्हणतो की इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम 0, फायनल मोमेंटम काय, जेवढे नंबर ऑफ ऑब्जेक्ट असेल ना सर्वांचे मोमेंटम लिहायचे. मोमेंटमची बेसिक डेफिनेशन काय आहे, पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड वेलॉसिटी ऑफ सेम. इथं दोन ऑब्जेक्ट आहेत फायनल इमिट झाल्यानंतर, दिस प्लस दिस. त्याच्यासाठी याच्यासाठी येईल कॅपिटल एम यू बार, मास इंटू वेलॉसिटी, वेक्टरच घ्या त्याच्यावरून आपल्याला साईन मिळतो, प्लस मोमेंटम ऑफ दिस स्मॉल एम आणि व्ही बार. इथं व्ही बारबद्दल काही सांगितलेलं नाही की याचे डायरेक्शन कुठं असेल, ते आपल्याला फाइंड करायचे त्यावेळेस निघेल. पण याच्याबद्दल सांगितलं आहे, ज्याच्या अबाउट सांगितलं डायरेक्शन ते घ्या. पॉझिटिव्ह अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे म्हणून मी याला प्लस घेतला. अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस राहिला असता मीन्स हा इकडं झाला असता तर मी इथं मायनस घेतला असता. ओके, काय होईल, कॅपिटल एम यू बार, अरे सेम ठीक आहे. आपल्याला काय फाईन करायचे आहे, यू बार फाईन करायचे. सो कॅपिटल एम यू बार इज इक्वल टू मायनस एम व्ही बार. सो यू बार इज इक्वल टू स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम व्ही बार. दिस इज द वेलॉसिटी ऑफ रिमेनिंग न्यूक्लियस. इन विच डायरेक्शन, अपोजिट टू व्ही, कारण निगेटिव्ह साईन आहे, दॅट इट मीन्स दिस अलॉंग निगेटिव्ह ॲक्सिसला मूव. संपली गोष्ट. एक प्रकारे बॉम्ब ब्लास्टचीच गोष्ट होती. त्याच्यामधून एक पार्टिकल निघाला होता. एका बिग न्यूक्लियसचे दोन पार्ट झाले, एक अल्फा पार्टिकल एक रिमेनिंग न्यूक्लियस जो पण असेल वॉटर, असे दोन पार्ट झाले. बॉम्बमध्ये पण ते होतं, नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाइड होतं. सेकंड मीन्स 48. प्रॉब्लेम नंबर 48. अ पर्सन विथ 20 kg स्टँडिंग ऑन अ ट्रॉली ऑफ 10 kg इनिशियली ॲट रेस्ट. ओके, एक ट्रॉली दिली, अ पर्सन विथ 20 kg स्टँडिंग ऑन ट्रॉली ऑफ 10 kg इनिशियली ॲट रेस्ट. सिस्टम कशी आहे, रेस्ट. इथंच क्लिअर होतं, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू 0.
इथंच. ओके, रेट सांगितलं म्हणजे इनिशियल मोमेंटम 0. पर्सन सपोज इथं आहे 20 kg. सपोज त्यांनी डायरेक्शन दिलं नाही कुठं आहे, मी कन्सिडर केलं इथं आहे. ओके, पर्सन स्टार्ट वॉकिंग विथ 2 मीटर पर सेकंड. 2 मीटर पर सेकंडने वॉक करणं स्टार्ट केलं विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. लुक ॲट दिस, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ग्राउंडच्या रिस्पेक्ट टू म्हणजे 2 मीटर पर सेकंड. फाइंड द रिकॉईल व्हेलॉसिटी ऑफ ट्रॉली. रिकॉईल वर्ड यूज केला म्हणजे काय, बॅकवर्ड व्हेलॉसिटी असते, आठवण ठेवायची. सपोज व्ही बार, ते आपल्याला फाइंड करायचे. काय इथं 20 kg, ट्रॉलीचे वेट किती दिलं आहे, मास किती दिलं आहे 10 kg. ओके, एकदम स्टार्टिंगला रेस्ट कंडिशन होतं, ते इनिशियल मोमेंटम ते मी आधी 0 घेऊन टाकेन. सडनली इट स्टार्ट वॉकिंग. त्याने इथं राहिला असा, इकडे गेला असा, इथं राहिला असा, तिकडे गेला असा, साईन काही चेंज होणार नाही, टेन्शन नका. फायनल यांचे साईन बरोबर येणार. तुम्ही इथून इकडे घ्या की इथून इकडे घ्या, इट डझंट मॅटर. इथून हा इकडे गेला, इकडे जायला स्टार्ट केला त्याने. व्हेलॉसिटी काय 2 मीटर पर सेकंड विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आता असे जे प्रॉब्लेम असतील जे तुम्ही मोमेंटम यूज करणार आहे, ऑलवेज एक गोष्ट आठवण ठेवायची, काय व्हेलॉसिटी जेवढे पण ऑब्जेक्ट असेल सर्वांची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आधीच फाईन, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंडच यूज करायचे. सॉल्व करताना ॲनालिसिस करताना वी हॅव टू यूज द व्हेलॉसिटी ऑफ एनी ऑब्जेक्ट इन सच सिच्युएशन विच शुड बी इन टर्म्स ऑफ विच शुड बी इन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. विथ रिस्पेक्ट टू ग्राउंडच असायला पाहिजे. ओके, आता इथं दिलेली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 10 kg ची व्हेलॉसिटी फाईन करायची. ऑब्वियसली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड दिसेल ती पण. इथं काय होईल, व्हेलॉसिटी व्ही लेट केली मी, म्हणजे लेट द व्ही इज द व्हेलॉसिटी ऑफ ट्रॉली. व्हेलॉसिटी ऑफ ट्रॉली. ओके, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड फाईन करायच्या. फ्रॉम कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम. आता याच्यात काय होतं, स्टार्टिंगला रेस्ट आहे, बरोबर आहे. ओके, याच्यावर एक्सटर्नल फोर्स आहे का, यस, त्या सिस्टमवर एक्सटर्नल फोर्स आहे. तो म्हणजे कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे काय, अलॉंग वाय ॲक्सिसला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ओके, मोशन कुठं होतं आहे, पर्सन कुठं व्हर्टिकली मूव्ह होतं का, नाही, तो इकडं वॉक करतो आहे हॉरिझॉन्टली. हॉरिझॉन्टली फोर्स आहे का, एक्सटर्नल फोर्स 0 आहे. म्हणजेच मी कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम यूज करू शकतो अलॉंग हॉरिझॉन्टल. ओके, इथं काही एवढा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दिलेलं नाही, पण ते जस्ट सांगतो मी त्याला. कायलमध्ये पी इनिशियल इज इक्वल टू पी बार फायनल. पी इनिशियल काय आहे 0. ओके, पी बार फायनल काय, याचा मास 20 kg, व्हेलॉसिटी काय 2 मीटर पर सेकंड. आपण विथ ग्राउंड घेतो, ग्राउंडच दिलं आहे. मी काय कन्सिडर केलं आहे, पॉझिटिव्ह. इकडं मूव्ह होतं आहे बघा, मी कन्सिडर केलं इथं आहे, इकडं मूव्ह होतं आहे. सो 2I दॅट्स इंडिकेट युनिट वेक्टर अलॉंग पॉझिटिव्ह ॲक्सिस. नेक्स्ट अजून, ओके ठीक, प्लस बघा 2I का काय, सपोज तुम्ही पर्सन इथं उभा केला असता बॉय, आणि इथून इकडं मूव्ह झाला असता तो, तर तुम्ही -2I घेतला असता. ॲन्सर सेम येईल फायनल ॲन्सर, ॲन्सरमध्ये चेंज होणार नाही. प्लस याचं मोमेंटम, याची व्हेलॉसिटी कन्सिडर केली आहे, यस, याची व्हेलॉसिटी मी कन्सिडर केली आहे. त्याची व्हेलॉसिटी काय व्ही बार कन्सिडर केली, पण डायरेक्शन मला माहिती नाही आहे, सो मी तो डायरेक्टली प्लसच घेईल. पण त्याचा मास काय आहे 10 kg अँड व्ही बार, 10 kg अँड व्ही बार. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर यू विल गेट व्ही बार इज इक्वल टू -4I. म्हणजे ट्रॉली कुठं मूव्ह होईल, बॅकवर्ड डायरेक्शनला, कारण इथं -C अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. तसं दिलं असेल. आणि ऑप्शनमध्ये मे बी एखादं असं दिलं असेल, मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, कारण डायरेक्शनबद्दल काय सांगितलं तर -4 प्लस करणार नाही. और असं दिलं असेल, मॅग्निट्यूड ऑफ दिस 4 मीटर पर सेकंड इन अपोजिट डायरेक्शन ऑफ बॉय, डायरेक्शन ऑफ पर्सन किंवा बॉयचे पण असेल, असं दिलेलं असेल काहीतरी. नेक्स्ट प्रॉब्लेम पण सेम प्रॉब्लेम आहे, थोडंसं चेंजेस आहे त्याच्यामध्ये, सेम म्हणजे एकदम सेम आहे. ट्रॉली लुक लाईक दिस. ओके,
20 kg बॉय 2 मीटर पर सेकंडने 10 kg मास दिलं आहे, 10 लिहिलं गेलं, 10 kg करून घ्या तिथं. ओके, इनिशियली ॲट रेस्ट आहे, म्हणजे परत तेच व्हर्टिकल फोर्स ग्रॅव्हिटेशनल आहे, पण आपण ते कन्सिडर करणार नाही. हॉरिझॉन्टल फोर्स 0 आहे, सो हॉरिझॉन्टल मोमेंटम इज कॉन्झर्व असेल. ओके, फक्त इथं एक केलं आहे की ही जी व्हेलॉसिटी दिली ही 2 मीटर पर सेकंड, दिस इज विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली. काय ही व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली दिली. मी आताच सांगितलं हे प्रॉब्लेम सॉल्व करताना आधी व्हेलॉसिटी फाईन आपल्याला ॲनालिसिस करायचे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, ऑलवेज ग्राउंडच्या रिस्पेक्ट टू. ओके, सो आधी या बॉयची जी व्हेलॉसिटी ना ही आपण फाईन करायची विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मग इथं रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचे कन्सेप्ट आहे. तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचे डेफिनेशन जे पाहिले, द व्हेलॉसिटी ऑफ बॉय, काय व्हेलॉसिटी ऑफ बॉय की इथं पर्सन घेतलं तर ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ पर्सन पी विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस व्हेलॉसिटी ऑफ ट्रॉली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आपल्याला फाईन करायचे आहे. याची जी व्हेलॉसिटी दिली विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली, मला याची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड फाईन करायची, म्हणजे मला व्हेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड फाईन करायची. मग मी ती व्हेलॉसिटी यूज करेल कन्झर्वेशन ऑफ मोमेंटममध्ये. ओके, इज इक्वल टू velocity of person with respect to trolley plus velocity of trolley with respect to ground. ओके, अजून velocity of person with respect to ground, velocity of person with respect to trolley काय दिली 2 मीटर पर सेकंड. मी अलॉंग एक्स डायरेक्शन घेतलं आहे, तर मी याला इथं आता 2i करून घेतो. मला हे माहिती नाही, मला ही फाईन करायची. काय velocity of trolley with respect to ground मला फाईन करायची. राहू दे, दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता मी मोमेंटम कन्झर्वेशन लॉ लावेल. स्टार्टिंगला रेस्टवर होतं. ओके, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम 0, फायनल मोमेंटम काय, फायनली दोन हे पण आहे हे पण आहे. मी कन्सिडर करतो की ही जी ट्रॉली ही मूव होते विथ वेलॉसिटी व्ही बारने. ते बॅकवर्ड डायरेक्शनला घेतलं असं नाही, फक्त व्ही बारने कन्सिडर केलं की मूव होते. तो बॅकवर्ड जातो का फॉरवर्ड, त्यानंतर काय. फॉर पर्सन, या पर्सनसाठी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेणार आहे व्हेलॉसिटी. ओके, त्याच्या मास दिलं आहे 20 kg. आपण मोमेंटम घेताना मास इंटू व्हेलॉसिटी घेतो. ओके, मास 20 kg, व्हेलॉसिटी काय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ओके, प्लस फॉर ट्रॉली, ट्रॉलीचा मास किती 10 kg. व्हेलॉसिटी काय velocity of trolley with respect to ground. ओके, सॉल्व करायला याला जर सॉल्व केलं तर यू गेट velocity of trolley with respect to ground. कारण बघा फक्त हा एकच अननोन आहे, बाकी सर्व व्हॅल्यू आहेत. तर याची वेलॉसिटी येते 1 मिनिट 4i 20g, बरोबर आहे ना. ओके, बरोबर. त्याची वेलॉसिटी येते 4/3i मीटर पर सेकंड. म्हणजे कुठं जाईल ते ट्रॉली बॅकवर्ड डायरेक्शनला विथ द वेलॉसिटी काय विथ द स्पीड 4/3 मीटर पर सेकंड. ओके, नेक्स्ट थोडासा अजून वेगळा प्रॉब्लेम आहे. ओके, नेक्स्ट काय दिलं आहे 20 kg पर्सन आहे, 2 मीटर पर सेकंडने तो मूव होतो विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली. विथ रिस्पेक्ट टू काय दिली ट्रॉली. हा जो ट्रॉली आहे ही पर्सन 40 kg आहे, ट्रॉली 20 kg आहे. ओके,
मूव होतं विथ 2 मीटर पर सेकंड विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली. आता काय दिलं आहे, बॉय ऑन ट्रॉली, पर्सन इथं बॉय ऑन ट्रॉली विच इज मुव्हिंग विथ द स्पीड 4 मीटर पर सेकंड इनिशियली. ट्रॉलीची स्पीड दिली इनिशियली. इनिशियली ट्रॉलीची स्पीड दिलेली. सडनली बॉय स्टार्ट वॉकिंग. एक ट्रॉली आहे, ट्रॉली 4 मीटर पर सेकंड आहे, त्याच्यावर एक बॉय उभा आहे. सडनली त्याच्या डोक्यातले किडे असतील अजून काय, त्याने पण वॉकिंग स्टार्ट केली. त्याने वॉकिंग स्टार्ट केली विथ 2 मीटर पर सेकंड विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली. ओके, त्याने वॉक स्टार्ट केलं म्हणून ट्रॉलीची स्पीड ही चेंज होईल. आता ती जी चेंज झालेली स्पीड असेल, व्हेलॉसिटी असेल, ती फाईंड करायची. इथं फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ ट्रॉली आफ्टर स्टार्टिंग वॉक. ओके, त्याने वॉक स्टार्ट केल्यानंतर याची व्हेलॉसिटी काय. परत इथं काय दिलं बघा, याची जी व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली दिली. मला काय फाईंड करावं लागेल, आधी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड फाईंड करावं लागेल. सो फ्रॉम डेफिनेशन ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बॉय, इथं बॉय घेतला आहे, सो बीटी विथ रिस्पेक्ट टू ट्रॉली इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ बॉय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मायनस व्हेलॉसिटी ऑफ ट्रॉली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. केव्हाची गोष्ट आहे, ज्यावेळेस बॉयने वॉक स्टार्ट केलं तेव्हाची गोष्ट आहे. ओके, म्हणजेच ही जी व्हेलॉसिटी असेल, व्हेलॉसिटी ऑफ ट्रॉली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, ही 4 मीटर पर सेकंड नसेल, ही आधीची व्हेलॉसिटी. त्याने वॉकिंग स्टार्ट केली की ही याची व्हेलॉसिटी चेंज होऊन जाईल, ही ती व्हेलॉसिटी. आता इथं काय येईल, मग मला फाईंड करायचं आहे व्हेलॉसिटी ऑफ बॉय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड इज इक्वल टू velocity of boy with respect to trolley plus velocity of trolley with respect to ground. Velocity of boy with respect to trolley काय 2 मीटर पर सेकंड along x axis ला घेतलं पॉझिटिव्ह 2i. दिस इज ॲज इट इज, याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. ओके, नाव यूज द मोमेंटम कॉन्झर्वेशन लॉ. याच्यात काय होतं, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. ओके, आता इनिशियल मोमेंटम काय येईल, 0 येईल का, नाही, ऑलरेडी बघा मोशनमध्ये होतं. बॉय मूव होत होता का, बॉय ट्रॉलीसोबत मूव होत होता, म्हणजे पूर्ण एक होल सिस्टम होती त्यावेळेस. हे पूर्ण काय होल सिस्टम आहे, याचे वेगळं मोशन याचे वेगळं मोशन नव्हतं. तर डायरेक्ट होल सिस्टमचं मोमेंटम येईल. तर होल सिस्टमचं मोमेंटम काय येईल, त्याची वेलॉसिटी होती 4. नोट्समध्ये लिहिताना तुम्हाला नंतर सांगतो. ओके, इनिशियल मोमेंटम काय येईल, पूर्ण सिस्टमचं मोमेंटम मीन्स पूर्ण सिस्टमचं मास इंटू सिस्टमचं व्हेलॉसिटी. पूर्ण सिस्टमची व्हेलॉसिटी काय होती, हा रेस्ट होता म्हणजे ट्रॉलीवर होतं, ट्रॉलीची व्हेलॉसिटी म्हणजे याची व्हेलॉसिटी, म्हणजे पूर्ण सिस्टमची व्हेलॉसिटी 4 मीटर पर सेकंड. मास किती होतं, ट्रॉली प्लस दिस. सो इनिशियल मोमेंटम येईल 40 + 20 × 4i. नोट्समध्ये लिहिताना माझ्याने इथं +0 झालं आहे, दॅट्स रॉंग. हे रॉंग. मी काय केलं होतं, बॉयची पण बॉयसाठी मोमेंटम घेतलं, ट्रॉलीसाठी मोमेंटम वेगळं घेतलं, असं नका करा. ओके, बॉय रेस्टवर आहे, त्या दोघं सिस्टम ॲक्च्युली दोघांची सेम ज्यावेळेस नंबर ऑफ ऑब्जेक्ट्सची सेम वेलॉसिटी असेल तर पूर्ण सिस्टमचं मास कन्सिडर करायचं आणि त्याला वेलॉसिटीने मल्टिप्लाय, ते मोमेंटम असेल तुमचं. फायनल मोमेंटम काय, आता फायनल दोघांची वेलॉसिटी वेगवेगळी. हा पण आता वॉक करायला लागला आहे. ओके, तर याच्यात आपण विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेणार आहे. मग त्याची जे मास असेल ते असेल 40. व्हेलॉसिटी ऑफ बॉय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड लागलेच इथं अजून एक स्टेप वाढवून घेऊ आपण. ओके, प्लस व्हेलॉसिटी ऑफ प्लस मास ऑफ द ट्रॉली 20. व्हेलॉसिटी ऑफ ट्रॉली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ही कोणती, इनिशियल व्हेलॉसिटी नाही, एकदा वॉक स्टार्ट झाल्यानंतर ती व्हेलॉसिटी चेंज होईल, ती VTG. फायनल व्हेलॉसिटी ती नंतरची, त्याने वॉकिंग स्टार्ट केल्यानंतरची. 40 याला सॉल्व केलं तर 160i 80i डायरेक्ट पण झालं असं ना. दिस इज 40. VBT काय, VBG 2i + VTG. व्हेलॉसिटी ऑफ ट्रॉली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 20 × VTG. काय लिहायचं, 80i
40 + 20 60 VTG. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर येतं ते काय, वेलोसिटी ऑफ ट्रॉली विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 2.66 मीटर पर सेकंड. पॉझिटिव्ह आहे का? यस पॉझिटिव्ह. का आली बरं पॉझिटिव्ह? आणि 2.66 काय आला तर बघा नॉर्मली ज्यावेळेस ट्रॉली रेस्टवर असेल, ऑब्जेक्ट किंवा पर्सन जो पण असेल बॉय, त्याने जर राईट हँड डायरेक्शनला मूव्ह केलं तर ट्रॉली कुठं मूव्ह होत होती? लेफ्ट हँड साईडला. त्याची वेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल तर याची वेलॉसिटी निगेटिव्ह असेल, म्हणजे ती बॅकवर्ड डायरेक्शनला. ज्यावेळेस आपण चालतोय काय गोष्ट ती जे प्लॅटफॉर्म असेल तर तो प्लॅटफॉर्म बॅकवर्ड डायरेक्शनला जातो. ओके, आता काय ऑलरेडी 4 मीटर पर सेकंड वेलॉसिटी पॉझिटिव्ह होती त्याची, जातोय. आणि हा बॉय जो त्याने पण स्टार्ट केलं वॉकिंग, त्याने वॉकिंग स्टार्ट केली तर ही मागे जायला पाहिजे, पण ऑलरेडी 4 मीटर तर ती मागेच जाते. ऑब्विसली त्याच्यावर जो फोर्स आहे या बॉयमध्ये तो बॅकवर्ड डायरेक्शनला आहे, तर ती मागे जाते. पण ती एवढ्या स्पीडने जात नाही की 4 मीटर म्हणजे 4 मीटर पर सेकंड स्पीड, त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने नाही जाते ती. तर याच्यामधून काही स्पीड मायनस होतो आहे, म्हणून रिझल्ट येतो 2.66. ओके, आणि पॉझिटिव्ह जे म्हणजे नंतरची जी वेलॉसिटी असेल, ही ट्रॉलीची जी वेलॉसिटी असेल ही का असेल? 2.66 मीटर पर सेकंड. रिड्यूसून गेले बघा वेलॉसिटी. आधी जे हे जे झिरो राहिलं असतं ना, हे झिरो राहिली असते तर ट्रॉली इकडं मूव झाली असते, तिला नियरली इक्वल टू 1/46 मीटर पर सेकंड काय तर राहील असं समजून घ्या. टेंटेटिव्ह सांगतोय मी, 4 मायनस ते करतोय ते सांगतोय, आणि ती मायनस राहिली असते, मायनस आय लाईक दिस. ओके, मोमेंटम कन्झर्वेशन लॉ यूज करताना बघून घ्यायचे की किती नंबर ऑफ किती बॉडीज आहेत आणि कोणाच्या वेलॉसिटी काय आणि कोणाची वेलॉसिटी काय. सर्वांची वेलॉसिटी इक्वल असेल तर टोटल मास इंटू दॅट्स कॉमन वेलॉसिटी. नेक्स्ट एक डायग्राम दिलेली आहे. एक मास येतो असा एम, शेपवरनंच कळत आहे इकडं असा मूव्ह होणार आहे. ओके, एम आहे, याचं मास दिले 10 m, याच्या 10 टाइम्स. ओके, कशी आर रेडियस ऑफ दिस कर्व. ओके, ते दिले 20 मीटर, म्हणजे हाईट काय 20 मीटर आहे. लगेच करते. इफ मास एम, इफ एम स्लाइड ऑन ब्लॉक विदाउट एनी फ्रिक्शन 10 मीटर इज कीप्ड ऑन फ्रिक्शनलेस टेबल. ओके, हा जो ब्लॉक आहे एक टेबलवर ठेवला आहे, हा मोठा 10 मीटर. ओके, आणि फ्रिक्शनलेस टेबल आहे म्हणजे त्याला फ्रिक्शन कोणतंही अपोज करणार नाही त्याच्या मोशनला. दिस इज ऑल्सो फ्रिक्शनलेस सरफेस. हा मास कुठं जाईल? याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा खाली जाईल. ओके, ज्यावेळेस हा मास खाली जाईल त्यावेळेस हा ब्लॉक कुठं होईल? या डायरेक्शनला होईल. साधं सिम्पल लॉजिक आहे सेंटर ऑफ मास सारखं. आता काय विचारलं? इफ फाइंड द वेलॉसिटी ऑफ मास एम जस्ट बिफोर इट लिव्ह 10 मीटर. ओके, हा जो 10 मीटर ब्लॉक नाही याला लिव्ह करण्याच्या जस्ट बिफोर याची वेलॉसिटी फाईंड करायला लावली. कुठून लिव्ह करेल? हा ऑब्व्हियसली इथून लिव्ह करेल, म्हणजे इथून मोशन होणार आहे. ओके, रेस्टपासून सोडलेलं आहे. बघताचबरोबर तुम्हाला कळून जायला पाहिजे की इथं कुछ ना कुछ तो कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी लगाना ही लगाना आहे. कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी लावायचीच इथं आपल्याला. वरती इथून इथं हाईट कवर होणार आहे, पोटॅन्शियल एनर्जी चेंज होते, याला रेफरन्स मानून गेल मी. पोटॅन्शियल 0, इथे पोटॅन्शियल MGR दिस हाईट व्हर्टिकल डिस्टन्स एवढं पास होतं आहे. MGR दोघं इनिशियल फायनल झालं. कायनेटिक एनर्जी इथली का असेल 0 असेल, रिलीज केला आहे. इथली का असेल, मला ती व्हेलॉसिटी फाईन करायची, तर 1/2 mv² घेईल तीच व्हेलॉसिटी मला फाईन करायची. झाला कन्झर्वेशन लॉ ऑफ. अजून काही त्याच्यात कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम पण यूज केला आहे, ते बघू कसं केलं आहे. पण मी जनरल लॉजिक कोणी पण राहिलं असं माझ्या घर किंवा तुम्ही कोणीही राहिलं असं तर काय केलं असतं, जेवढे कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जीचे प्रॉब्लेम पाहिले अकॉर्डिंग टू दॅट COE का म्हणतो आपल्याला, बिटवीन पॉईंट A टू पॉईंट B फ्रिक्शनलेस टेबल आहे. ओके, कायनेटिक एनर्जी ॲट A प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट A इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट B प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट B. कायनेटिक एनर्जी ॲट A 0,
कारण काय व्हेलॉसिटी 0 रिलीज केला आहे. पोटेन्शियल एनर्जी ॲट ए एम जी वर्टिकल डायरेक्ट आर, कायनेटिक एनर्जी ॲट बी लेट velocity of mass m at b is equal to v. मी कन्सिडर करून घेतलं की तो 1/2 mv². ओके, किंवा तुम्हाला वाटलं तर बी घेऊन टाका, इट डझंट मॅटर, v² प्लस पोटेंशियल एनर्जी 0, इसे कंसिडर करेंगे हम रेफरेंस. काय आलं याच्या मास गेट कॅन्सल, सो v² इज इक्वल टू इकडे येईल 2gr, vb इज इक्वल टू √2gr. काय केलं, vb इज इक्वल टू √2gr. काहीतरी चुकलं, काहीतरी थोडंसं मिस्टेक झालं कुठेतरी माने, COES करताना काहीतरी मिस्टेक झाली. अरे शिट, कायनेटिक एनर्जी इनिशियल, हा ब्लॉक इधर रेस्ट होता त्यावेळेस, हा ब्लॉक, या ब्लॉकला विसरलो मी, हा ब्लॉक पण रेस्ट होता. इथून मास गेला, हे मास असं होत गेलं म्हणून याच्यावर थोडा प्रेशर आला आणि तो बॅकवर्ड डायरेक्शनला गेला, किंवा पूर्ण सेंटर ऑफ मास जो सिस्टमचे सेंटर ऑफ मास असेल त्याच्यामुळे तो थोडा बॅकवर्ड डायरेक्शनला गेला. ओके, म्हणजे याची पण कायनेटिक म्हणजे ज्यावेळेस हा ब्लॉक इथं पोहोचेल त्यावेळेस याला पण काहीतरी व्हेलॉसिटी तीच आपल्याला फाईन करायची का नाही, आपल्याला फायनाची व्हेलॉसिटी कायची, पण याची पण काहीतरी व्हेलॉसिटी असेल, ती जी व्हेलॉसिटी त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी मिळेल याला पण. तर फायनली ज्यावेळेस इथं ब्लॉक येईल त्यावेळेस कायनेटिक एनर्जी फक्त याची नसेल, सिस्टमची कायनेटिक एनर्जी बघितली तर एनर्जी कायनेटिक एनर्जी ऑफ दिस प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ दिस असेल. मग याची मी कन्सिडर करतो व्हेलॉसिटी ऑफ 10 m ॲट बी इज इक्वल टू UB. 10 m साठी याच्यासाठी UB व्हेलॉसिटी कन्सिडर केली, काय येईल मग प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ ब्लॉक झाला तर कायनेटिक एनर्जी ऑफ दिस, ते काय येईल 1/2 10 m UB². पोटेन्शियल एनर्जी 0, हा तर जागेवर राहील, हा तर खाली रेफरन्स लागेल, पोटेन्शियल एनर्जी 0. ओके, m गेट कॅन्सल, हा म्हणजे तुमच्या 5 ठीक आहे जसं तसं राहू, GR VB² 2 प्लस 5 UB². ओके, असं काहीतरी मिळालं, एक इक्वेशन आहे काहीतरी. आपल्याला फाईन काय करायचं आहे, VB फाईन करायचं आहे, आपल्याला फाईन काय करायचं आहे VB. आता काय होतं बघा सिस्टममध्ये मोमेंटम कन्झर्वेशन लॉ कसा आहे, हा ब्लॉक इथून इथं मूव होतो आहे, काम होतं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, म्हणजे सिस्टमच्या आउटसाईड फोर्स अट्रॅक्ट केला जातो आहे तो म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, म्हणजे व्हर्टिकल डायरेक्शनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हर्टिकल डायरेक्शनला असेल तर व्हर्टिकल डायरेक्शनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजे एक्सटर्नल फोर्स नॉट इक्वल टू 0 आहे, सो मोमेंटम विल नॉट बी कन्झर्व फर्स्ट थिंग. और हॉरिजेंटली बी ब्लॉक मूव होतो आहे, कोण त्याला पुश करते का नाही करते, म्हणजे हॉरिजेंटल एक्सटर्नल फोर्स जर घेतला तुम्ही अलॉंग एक्स ॲक्सिस विल बी 0. सो P initial along x is equal to P final along x, आपण हे यूज करू शकतो, इनिशियल फायनल. आता इनिशियल आणि फायनल कुठं यूज करणार, दिस इज अ फायनल कंडिशन, दिस इज अ इनिशियल कंडिशन. सो P initial along x is equal to P final along x, we can use this. P initial काय येईल, P initial रेस्टवर होतं सर्व, हा इथं रिलीज करण्याच्या आधी रेस्ट P इनिशियल इज 0 अलॉंग एक्स डायरेक्शन. ओके, P फायनल काय येईल, इथं वेलॉसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन, तर याचे मोमेंटम प्लस ब्लॉकचं पण मोमेंटम, याची वेलॉसिटी काय घेतली तर ती आहे mv, ब्लॉकची काय घेतली मी b घेतली, 10 मास जो ब्लॉक आहे मोठा ब्लॉक त्याची काय घेतली b घेतली, तर हा आहे 10. ओके, इथं काय होईल m कॉमन निघेल कॅन्सल होऊन जाईल कारण तिकडे 0 तो चालला जाईल तिकडे. सो UB काय होईल, सो UB काय होईल, UB इज इक्वल टू
VA/10 काय लिहू बी VA/10. ओके, आपल्याला इथून फाईन काय करायचे आहे? बरोबर सॉरी. असं आहे याची ॲट बी वरची वेलॉसिटी VB. ओके, आपल्याला फाईन काय करायचे? VB. UBची व्हॅल्यू मी इथं पुट करतो. काय होईल ते? GR प्लस VB²/2 मायनस हा मायनस तर त्याच्याला जाईल 5/10 VB. GR इंटू 2 हा 2 कॉमन घेऊन इकडे घेऊन आलो मी. काय होईल? अरे 0 कसं काय होतं याच्या आन्सर? शिट, मायनस आहे ना. काय आला 5. 1 मिनिट हां, काहीतरी चुकतं आहे आपलं. हा 5 ॲज इट इज UBचा स्क्वेअर मीन्स हा असा होईल. शिट, सॉरी, कसं होईल ते असं. आता याचे काय होईल? VB²/2 प्लस हा मायनसचा स्क्वेअर आहे, प्लस होऊन जाईल तो VB². 5 इंटू हा काय होईल तुमच्या 100. कुठं लिहू? ठीक आहे, इथं लिहितो. GR इज इक्वल टू G का असेल 10, रेडियस का येईल 20. ओके, दिस VB² प्लस 20 VB² प्लस 2 VB² अपॉन 20 इंटू 2 400. 40. आज काय झालं काय माहिती, बस आता माझ्या डोका आउट झाला. 20 इंटू 2 400. दिस ओके. हे मॅथमॅटिकल तुम्ही करून घ्या. मला वाटतं काहीतरी आपलं इथं चुकलं आहे कॅल्क्युलेशन करताना. पण हे याचे ॲन्सर येतं 20 मीटर पर सेकंड. ते करून घ्या तुम्ही. इथं काहीतरी चुकलं आहे मला वाटतं. इथपर्यंत ॲक्युरेट आहे. ते इम्पॉर्टंट आहे. हे तर काय तुम्ही करू शकता. हे करून घ्या. ठीक आहे, मग उद्या नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. उद्या हा टॉपिक लगभग संपवून देईल.